काही नाही, मोबाईल आहे माझ्या हातामध्ये आणि इकडे एक लोकेशन बघायला आम्ही आलो होतो शॉर्ट फिल्मसाठी. म्हणजे अर्थातच आम्ही मरीन ड्राईव्हला आहोत. तर हे लोकेशन तसं सगळ्या मुंबईकरांना किंवा जगभर माहीत आहे. आम्ही फक्त आता एकंदर पावसाळ्यात काय जरा परिस्थिती आपण जरा बघूया म्हटलं. फार छान लोक जमले तिकडे पिकनिक मूडमध्ये. हॉट डे आहे, सोमवार आहे तरी सुद्धा. तर मला राहवलं नाही, ठरलं नव्हतं आज काही कविता वगैरे शूट करायची, पण एक डोक्यामध्ये बॅक ऑफ द माइंड होतं की ग्रेस यांच्या एक 3 कविता सलग एपिसोड करायचा. तर म्हटलं आजच का नको त्याची सुरुवात करूया. तर कविता वाचून दाखवणार आहे मी तुम्हाला. आणि अगदी असं घ्या, मजेने घ्या, कारण तुम्हाला असं हा माईक विसरलो घरी, तर हेडफोन वरती शूट करतोय. बघा कसा आवाज येतोय वगैरे. ग्रेस यांची कविता, माझे आवडते कवी आहेत ग्रेस माणिक गोडघाटे. पाऊस कधीचा पडतो, पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरते पाणी, डोळ्यात उतरते पाणी, पाण्यावर डोळे फिरती, रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणीवरती. पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला. संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. अशी कविता आहे ग्रेस यांची. तर मला राहवलं नाही, म्हटलं तुमच्यासाठी या लोकेशनला कविता वाचूया. वाचली, आता कशी वाटली ते सांगा मला कमेंट बॉक्स मध्ये. बाकी काही नाही, नवीन ग्रेस यांच्या कवितेच्या निमित्ताने पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा. बाकी एन्जॉय करा. कसं वाटतंय सांगा लोकेशन. बाय, टाटा, सायोनारा, बाय. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते. मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते. ते झरे चंद्र सजनाचे, ती धरती भगवी माया. झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया. तू बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला. सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला. स्तोत्रात इंद्रिये अवघे, गुणगुणती दुःख कुणाचे. हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सध्या आपण ग्रेस यांच्या कविता वाचायचं ठरवलेलं आहे आपल्या अबलक एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलवर. तर एक कविता झाली आहे वाचून, सलग 3 कविता वाचणार आहे मी. आज नाशिकला आलोय. एक मीटिंग होती, त्या संदर्भात नाशिकला यावं लागलं. तर मित्र म्हणाला की मग आलाच आहेस तर इकडे करूया आपण एक कविता शूट. तर म्हटलं ठीक आहे, करूया. तर या व्याकुळ संध्या समयी ही कवी ग्रेस यांची कविता आहे, ती मी आज वाचणार आहे. बघा कशी वाटते. फार उत्तम लोकेशन आहे. खरं तर मला ट्रॅव्हल लॉग करावा असा वाटतो, पण आता एवढं आधीच ऑलरेडी सगळं आहे ना. म्हणजे जी माणसं आता नवीन आहेत त्यांना सांगावंसं वाटतं की खूप सारं आहे आपल्याकडे. आपण कविता करतो, आपण आवडता कवी, आता जसं आठवणीतले कवी हे एक सदर आहे.
शॉर्ट फिल्म्स करतो, त्याच्यानंतर हे पुस्तक तुम्ही वाचलत का हे एक सदर करतो. तर असं बरंच काम असल्यामुळे ना त्यात परत ट्रॅव्हल करावा का, तर अशा ठिकाणी गेल्याच्या नंतर किती सुंदर निसर्ग आहे, अशा ठिकाणी गेल्याच्या नंतर मग तोही मोह होतो. असं तर ते बघूया. मला मुलाखतीचं अजून परत करायचंय की काही मान्यवरांशी माझं बोलणं चाललंय की त्यांच्या मुलाखती आपल्या चॅनलसाठी करायच्या आहेत. तर तुर्तास तरी काय होतं ना, मन शांत बसत नाही, मनात खूप गोंधळ चालू असतात, का हे करूया का ते करूया का वगैरे असं सगळं गोंधळ चालू असतो. आणि ते त्याला आवर घालावा लागतो मनाला, कारण शेवटी मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलंय एक खांबी तंबू आहे आपलं अब्लॅक एंटरटेनमेंट म्हणजे मल्हार बस. आणि मग काही 2-4 मित्र आहेत माझ्या जवळचे, एकदा त्या सगळ्यांना कधीतरी मी तुमच्या समोर आणणार आहे, आपण एक छान गप्पांची मैफिल करणार आहोत, पण बघू ते नंतर कधीतरी. तर आज आपण ऐकूया या व्याकुळ संध्या समयी, ही कवी ग्रेस माणिक गोडघाटे यांची कविता. तर साधारण कविता अशी आहे. या व्याकुळ संध्या समयी शब्दांचा जीव वितळतो, डोळ्यात कुणाच्या क्षितिजे मी अपुले हात उजळतो. तू आठवणीतून माझ्या कधी रंगीत वाट पसरशी, अंधार व्रताची समयी कधी असते माझ्या पाशी. पदराला बांधून स्वप्ने तू एकट संध्या समयी, पदराला बांधून स्वप्ने तू एकट संध्या समयी. तू कयाच्या हातान मदला मी अभंग उचलून घेई. तू मला कुशीला घ्यावे, तू मला कुशीला घ्यावे, अंधार हळू ढवळावा, संन्यस्त सुखाच्या काठी वळीवाचा पाऊस यावा. अशी कविता मी शेवटचं कडवं पुन्हा एकदा वाचतो मित्रांनो, माझं खूप आवडीचं कडवं आहे. तू मला कुशीला घ्यावे, अंधार हळू ढवळावा, तू मला कुशीला घ्यावे, अंधार हळू ढवळावा, संन्यस्त सुखाच्या काठी वळीवाचा पाऊस यावा. वळीवाचा पाऊस हा अचानक येणारा असतो, तसं काहीतरी असावं, प्रिप्लॅन नसावं, क्राफ्टेड नसावं प्रेम, असं ग्रेस यांचं म्हणणं आहे. की मला त्याचा अर्थ लागला तो असा. तरी ते ग्रेस एक वेगळंच प्रकरण आहे, गूढ प्रकरण आहे. म्हणजे स्वतंत्र एक मला अर्ध्या पाऊण तासाचा त्यांच्यावरती व्हिडिओ करावा असा वाटतो. ग्रेस आता आपल्यात नाही आहेत. शेवटचा काळ त्यांचा फारच बिकट गेला, कॅन्सर झाला होता त्यांना, थ्रोट कॅन्सर होता. तर त्या ग्रेस यांच्याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलूया. संध्यामग्न पुरुषाची लक्षणे एक माझं आवडतं पुस्तक आहे त्यांचं, त्याबद्दल पण मी बोलेन. आणि कोणाला तरी असं वाटेल की आता अचानक ग्रेस यांची का आठवण यावी 400 व्हिडिओ नंतर, त्याला काही कारण आहे. तर ते कारण काय त्याबद्दलही मी कधीतरी सविस्तर बोलेन. तर ग्रेस आवडतेत माझे. तुम्ही मित्रांनो त्यांची पुस्तकं विकत घ्या. संध्यामग्न पुरुषाची लक्षणे एक आता सांगितलं, चर्चवेल सांगितलं, तर ती पुस्तकं विकत घ्या आणि वाचा. बाकी काही नाही. बाकी आणखी एक कविता वाचेन मी, 3रा भाग आपण आणखी एक ग्रेस यांच्या कवितेचा करू. तोपर्यंत टाटा, बाय बाय, बाय. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादित होता. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत किंवा कविता म्हणूया, माणिक गोडघाटे ग्रेस यांची.
तर गेले 2 एपिसोड आपण माणिक गोडघाटे यांच्या कवितांचं मी वाचन करतोय तुमच्यासाठी. तर आज हा 3रा एपिसोड आहे ग्रेस यांच्या कवितांचा. तर आज मी ही कविता ती गेली तेव्हा ही कविता तुमच्यासाठी वाचणार आहे. आता तुम्ही म्हणाल की ही कविता माहीत आहे, आम्ही ऐकली आहे, हृदयनाथ मंगेशकर यांनी केलेली. बरोबर आहे, अगदी अख्ख्या महाराष्ट्राला ही कविता माहीत आहे. पण हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यातल्या एका कडव्याला संगीतबद्ध केलं नाही किंवा ते वगळलं म्हणूया या कवितेतून. तर ते कडवं, त्या कडव्यासकट मी ही संपूर्ण कविता वाचून दाखवणार आहे तुम्हाला. कारण ते कडवं फार महत्त्वाचं आहे. ते यासाठी कारण मी ग्रेस यांच्या ज्या काही मला मुलाखती अवेलेबल झाल्या त्या मी पाहिल्या. त्या प्रत्येक मुलाखतीमध्ये ग्रेस या 2 ओळींचा आवर्जून उल्लेख करतात. आणि खरंच त्या अगदी म्हणजे काय म्हणतात ना की कविता संवेदनशील मनाला भिडते वगैरे. तुम्ही संवेदनशील असा नसा त्या 2 ओळी तुम्हाला भिडतात, तुमच्या डोक्यात टिक 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 काहीतरी सुरू करतात. त्या 2 ओळी आहेत. तर ती कविता अशी आहे, कविता पूर्ण वाचतो आणि त्या 2 ओळी आल्याच्या नंतर अर्थातच मी तुम्हाला सांगेन की या त्या 2 ओळी. तर कविता अशी आहे. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो, त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता. अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे, खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता. आणि आता ते कडवं. हे रक्त वाढता नाही मज आता गहिवर नाही, हे रक्त वाढता नाही मज आता गहिवर नाही, वस्त्रात द्रौपदीच्या हे तो कृष्ण नागडा होता. पुन्हा एकदा तुमच्यासाठी त्या 2 ओळी परत वाचतो. हे रक्त वाढता नाही मज आता गहिवर नाही, हे रक्त वाढता नाही मज आता गहिवर नाही, वस्त्रात द्रौपदीच्या हे तो कृष्ण नागडा होता. बघा मित्रांनो, कविता पुन्हा एकदा ऐका, हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा किंवा तुम्ही पुस्तक घ्या विकत. ग्रेस यांची सगळी पुस्तकं वाचायला हवीत. अफाट प्रतिभा असलेला एक कवी आपल्यात होऊन गेला आणि आपण त्याची दखल घ्यायला हवी. काही कवी असे आहेत ना जे फक्त ना काही ठराविक लोकांकडून किंवा एका गटाकडूनच वाचले जातात. उदाहरणार्थ नामदेव ढसाळ किंवा मग ग्रेस. तर नामदेव ढसाळ यांचा विषय निघालाच आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की नामदेव ढसाळ म्हटल्याच्या नंतर काय होतं ना, तुम्ही गोलपीठ हा वाचलाय का असा समोरचा माणूस त्याचा अभ्यास असेल तर विचारतो. अगदी तसंच आहे ना, ग्रेस यांचा विषय निघाल्याच्या नंतर चर्चबेल वाचलाय का असं विचारलं जातं. तर चर्चबेल वाचा तुम्ही. त्यांची आणखी इतर पुस्तकं आहेत, मी मागच्या एपिसोडमध्येही सांगितली. संध्यामग्न पुरुषाची लक्षणे, त्यानंतर हे चर्चबेल. तर ती विकत घ्या पुस्तकं त्यांची, ग्रेस यांची. माणिक गोडघाटे हे त्यांचं खरं नाव, टोपण नाव ग्रेस. तर तुम्ही आणि त्यांची नाही गंमत होती, त्यांचं ते प्राध्यापक होते, मराठी विषय शिकवायचे आणि त्यांचा कविता शिकवण्याला ठाम विरोध होता. म्हणजे नाही, म्हणजे कविता ही शिकवायची नसते. कविता ही त्या कवीच्या सटक मुद्द्यातून कधीतरी अशी ती आलेली असते आणि त्याचं तुम्ही काय म्हणता की कवी काय म्हणतो, कवी कोणाला उद्देशून बोलतो, कवीला ही कविता कशी स्फुरली, ह्याचा ते विनोदाने म्हणायचं की मी कविता शिकवण्याचं पाठक करतो प्रोफेसरची नोकरी करत असताना, असं त्यांचं आपल्या गमतीने बोलायचे. पण त्यांचा ठाम विरोध होता. कविता ही अनुभवायची असते.
त्याच्यावर प्रश्न उत्तर सोडवत बसायची नसतात. असो तर आपला एकंदरच शिक्षणाचा कारभार प्रश्नोत्तरांवरती आधारित असल्यामुळे आकलन हळवं होणं याच्याशी काही शिक्षण व्यवस्थेला घेणं देणं नाही आहे. तो नंतरचा विषय, वेगळ्या व्हिडिओचा विषय. तर तुर्तास ग्रेस यांची पुस्तकं विकत घ्यायची आणि ती वाचायची आणि ती मित्रांना सांगायची आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलबद्दलही सांगायचं. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही नाही. आणि नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा लवकरच भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायनारा, बाय. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता.